तर नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले, ती म्हणजे मसाला काजू कसे बनवतात त्याच तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। मी 1 कप सोललेले काजू घेतले। आता मी त्याच्यात मसाले टाकून घेतोय। पाव चमचो हळद, अर्धो चमचो धने पावडर, 1 चमचो लाल तिखट आणि अर्धो चमचो चाट मसालो। आता हे मसाले चांगले मिक्स करून घेते। आता ह्याच्यात टाकते मी चवीनुसार मीठ। आता मीठ टाकल्यावर परत एकदा हे काजूगर मिक्स करून घ्यायचे। आता ह्याच्यात मी 2 चमचे पाणी टाकते, म्हणजे पाणी टाकल्यामुळे मसालो काजूगरात व्यवस्थित लागता। पाणी टाकल्यावर हे काजूगर चांगले व्यवस्थित मिक्स करायचे। होय बघा, मी हे काजूगर चांगले मिक्स केले। आता मी ह्याच्यात 1 चमचो मक्याचा पीठ टाकते, म्हणजेच कॉर्नफ्लॉवर, आणि 1 चमचो बेसन। आता हे काजूगर परत एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे। होय बघा, मस्त मसालो वरती लागला। आता मी ह्याच्यात 3 चमचे पाणी टाकते। जर तुमका अजून सुका सुका वाटत असाल तर तुम्ही तसा थोडा थोडा पाणी टाकून मिक्स करा। जास्त पातळ पण करायचं नाही। मी एकूण 4 चमचे पाणी टाकले। ते मी काजूगर चांगले मिक्स करून घेते। बघा, असं मसालो सगळ्या काजूगरात चांगलं लागा कोयो। आता मी ह्याच्यात लास्टला टाकताय 1 चमचो तांदळाचा पीठ। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे हे काजूगर एकमेकांका चिकटत नाही। हे काजूगरांका चांगलो मसालो लागला। आता हे काजूगर आपण तळून घेऊया। तेल चांगला गरम झाला। काजूगर एक एक करून तेलात सोडून घेते। आता हे काजूगर तांबूस रंगावर दोन्ही बाजून तळून घ्यायचे। तर तयार असेल आपले मसाला काजू। तर हे मसाला काजू तुमका कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका। तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।